जनतेच्या मनातील प्रश्न राजकीय यश पदांमुळे मिळतं की लोकांच्या विश्वासामुळं. नमस्कार मित्रांनो, मी विजय पाठक. राजकीय रणभूमी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावरती चर्चा करणार आहोत. प्रश्न साधा आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी फक्त महत्वाकांक्षा पुरेशी असते का, की त्यासाठी जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची साथ, अभ्यास, संयम आणि समाजाशी जोडलेली नाळ आवश्यक असते? हा विषय कोणत्याही एका पक्षाचा नाही, कोणत्याही एका नेत्याचा नाही आणि कोणत्याही एका विचारसरणीचा नाही. हा विषय आहे नेतृत्वाचा, हा विषय आहे जनतेच्या विश्वासाचा आणि हा विषय आहे लोकशाहीच्या खऱ्या शक्तीचा. आजच्या काळात राजकारणात येण्याची इच्छा अनेक तरुणांच्या मनात आहे. हे स्वागतार्ह आहे, कारण राजकारण हे समाज बदलण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. पण एक प्रश्न विचारूया. फक्त निवडणुका लढवणे म्हणजे नेता होणे का? फक्त एखाद्या पदावर बसणे म्हणजे राजकीय यश मिळवणे का? उत्तर कदाचित नाही असेल, कारण इतिहास सांगतो की अनेक जण पदावर आले आणि विस्मृतीत सुद्धा गेले. तर अनेक जण कोणत्याही मोठ्या पदाशिवाय जनतेच्या मनात कायमचे घर करून गेले. राजकारणात पैसा महत्वाचा असू शकतो, संघटना महत्वाची असू शकते, प्रसिद्धी महत्वाची असू शकते, पण याही पेक्षा मोठी गोष्ट आहे जनतेचा विश्वास. विश्वास हा जाहिरातींनी मिळत नाही, तो विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो. वर्षानुवर्षे लोकांमध्ये राहून, त्यांच्या समस्या ऐकून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन विश्वास निर्माण होतो. आणि एकदा जनता एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू लागली की त्याची ताकद कोणत्याही पदापेक्षा मोठी होते. अनेकदा राजकारणात एक गोष्ट दिसून येते. जेव्हा एखादा नेता जनतेपासून दूर जाऊ लागतो, लोकांचे प्रश्न ऐकणे कमी करतो, संवाद कमी करतो, तेव्हा त्याच्या नेतृत्वाची ताकद कमी होऊ लागते. कारण राजकारणाचा पाया जनतेमध्ये असतो. कार्यालयात नाही, बॅनरवर नाही, सोशल मीडियाच्या आकड्यांमध्ये सुद्धा नाही, तर तो असतो लोकांच्या मनात. प्रत्येक यशस्वी नेतृत्वामागे हजारो कार्यकर्त्यांचे श्रम असतात. रस्त्यावर उभे राहणारे कार्यकर्ते, जनतेच्या प्रश्नांसाठी धावणारे कार्यकर्ते, संघटना मजबूत करणारे कार्यकर्ते हेच खरे राजकीय शक्तीचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे कोणतेही नेतृत्व एकट्याने मोठे होत नाही, ते सामूहिक प्रयत्नांनी घडते. आजची जनता पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहे. लोक प्रश्न विचारतात, उत्तरांची अपेक्षा करतात. त्यामुळे केवळ भाषणांनी राजकारण चालत नाही, अभ्यास आवश्यक असतो. शेतीचे प्रश्न समजणं आवश्यक असतं, उद्योगांचे प्रश्न समजणं आवश्यक असतं, शिक्षण, आरोग्य, रोजगार, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि अभ्यास याचा सुद्धा खूप गरजेचा विषय आहे. कारण नेता फक्त समस्या सांगणारा नसतो, तर तो उपाय सुचवणारा असावा. राजकारणात यश एका रात्रीत मिळत नाही. कधी पराभव येतो, कधी संधी हुकते, कधी मेहनतीचे फळ उशिरा मिळते. पण जे संयम राखतात, जे सतत काम करत राहतात, तेच शेवटी लोकांच्या मनात स्थान निर्माण करतात. हा प्रश्न प्रत्येक राजकीय व्यक्तीने स्वतःला विचारायला हवा. यश म्हणजे पद, यश म्हणजे प्रसिद्धी, यश म्हणजे सत्ता, की यश म्हणजे लोकांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास? काळ बदलतो, सत्ता बदलते, पद बदलतात, पण लोकांच्या मनातील आदर टिकला तर ते सर्वात मोठे यश आहे. राजकारणात यायचे असेल तर प्रथम समाज समजून घेणं आवश्यक आहे. लोकांचे प्रश्न समजून घेणं आवश्यक आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे, संवाद साधणं आवश्यक आहे, सकारात्मक विचार सुद्धा ठेवणं आवश्यक आहे. मतभेद असू शकतात, पण कधीही मनभेद होऊ नयेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी विचारांची देवाणघेवाण आवश्यक आहे. राजकीय यश मिळवण्यासाठी केवळ महत्वाकांक्षा पुरेशी नसते, तर त्यासाठी लोकांचा विश्वास, सातत्यपूर्ण कार्य, अभ्यास, संयम आणि समाजाशी असलेली नाळ आवश्यक असते. खरी राजकीय अधिकृतता पदातून मिळत नाही, तर ती जनतेच्या मनातून मिळते. राजकारण जनतेच्या हृदयात निर्माण झालेली कोणतीही पदापेक्षा मोठी असते. आणि म्हणूनच प्रत्येक राजकीय व्यक्तीने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी पदासाठी काम करतोय की जनतेच्या विश्वासासाठी? याच प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचं राजकीय भविष्य ठरवत असतं. हा विषय तुम्हाला कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच विचार करायला लावणाऱ्या अभ्यासपूर्ण आणि संतुलित राजकीय विश्लेषणांसाठी राजकीय रणभूमी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, मी विजय पाठक.
भेटूया पुढील एका नव्या विषयासह. जय महाराष्ट्र, जय हिंद.